पण ह्या शिवरायांच्या मावळ्याला हलक्यात घेऊन चालत नाही महाराष्ट्रात. शिवरायांच्या मावळ्याला चांगदेव जाधवला कोणच हात लावू शकत नाही. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या भविष्यासाठी, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा आवाज उठवणारा सामाजिक कार्यकर्ता, जनतांसाठी लढणारा. महाराष्ट्रात किती मंत्री आले, किती काय झाले. आता देवेंद्र फडणवीस म्हणला मी पुन्हा येईन. मग महाराष्ट्रातल्या राज्याचा मुख्यमंत्री काय करायला लागला? देवेंद्र फडणवीस काय करायला लागला म्हणतो? राज्याचा मुख्यमंत्री असून काय करायला लागलाय? राज्यात एवढ्या घटनाला अंजाम व्हायला लागले. घटना काय लवकर निर्णय मिळत नाही, काय लवकर सरकार निर्णय घेणं. माहितीचं सरकार काय करायला लागले म्हणतो? अजून धनंजय मुंडेचा राजीनामा निश्चिंत झाला नाही. मग महाराष्ट्रात हे कसलं करप्शन, हे कसलं काय चाललंय? आता 5 वर्षांनी एवढं निवडून दिलं तुम्ही, एवढ्या रॅल्या झाल्या, एवढी भाषणं झाली, ही झाली. मी मी भडकावायसाठी नाही, मी कुठल्या नेत्याला भेट नाही, कुठल्या मंत्र्याला भेट नाही. मी शिवरायांपाशी झुकतो, वंदन करतो, बाकीचं कोणाला झुकत. पण महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी, 18 पकड जातींसाठी कार्यकर्ता लढणारा शिवरायांचा मावळा. महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचं, महाराष्ट्रातल्या सगळ्यामध्ये ही सहयोग पोचवणार. आणि महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचं आपलं रक्त सळसळ केल्याशिवाय, अन्याला वाचा फुलल्याशिवाय मी शांत बसणार. महाराष्ट्रात किती लोकांच्या मला धमक्या येऊ द्या, किती ही येऊ द्या, ती येऊ द्या, मी कोणाला घाबरत नाही. गांडोच्या अवलाद म्हणून जगा नाही. एक दिवस मर्दावानी जगा. पैसा तू जातो, पण एकदा नाव गेलं म्हणजे आपलं कुठल्या बाजारात नाव भेटत नाही. आपलं एकदा नाव गेलं म्हणजे कुठल्या बाजारात भेटत नाही. एकाच घेतलं तरी भेटत नाही. इज्जत असते, त्याला माणुष्य असते. माणुष्याच्या नात्याने आपण लढायला लागलोय. आणि छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आणि आई जगदंबीचा आशीर्वाद, ह्या सगळ्यांच्या विचारानं, सगळ्यांच्या सहयोगानं चांगदेव जाधव एक सामाजिक कार्यकर्ता लढते जनतांसाठी. फक्त आता महाराष्ट्रात तुमच्या सपोर्टमध्ये येणार. प्रत्येक महाराष्ट्रातल्या राज्यातली जवानं, प्रत्येक ह्याच्यातली राज्यातली जवानं फक्त सपोर्टमध्ये यायला पाहिजे. सहयोग संघटनामध्ये सगळे सपोर्टिंगमध्ये यायला पाहिजे. आणि याला वाचा फोडू शकत आहे. नवीन पिढीसाठी आपण काहीतरी करू शकत आहे. भविष्य काळासाठी, येणाऱ्या काळासाठी एक सामाजिक कार्यकर्ता चांगदेव जातो. महाराष्ट्रातला चेहरा लय मोठा, सामाजिकपणे निकाली करणारा. आता तुमचा आशीर्वाद पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे. तुम्ही सपोर्ट कोणाला करायला? आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला, कुटुंबामधला गरीब माणसाला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. गरीबच आहे मी, मोठा नाही. तुमच्यासाठी लढतो, तुमच्यामध्ये माझा विचार पाठवतो, तुमच्यामध्ये ट्विट करतो. तुमच्यातलं काहीतरी निर्माण हो, तुमच्यातलं काहीतरी जागृत हो, असं तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी समर्थक. काय कलाकारांना सपोर्ट करता, कॉमेडी मेनला करता, ह्यांना करतात, त्यांना करता. सगळं एकंदर सामाजिक कार्यकर्त्याला गोरगरिबासाठी लढते. गरीबावर अत्याचार होते, भ्रष्टाचार होते, त्या माणसाला तुम्ही सपोर्ट करा. आमच्यासारख्या तेव्हा काहीतरी ग्रॅज्युएशन होईल, तेव्हा काहीतरी निर्माण होईल. आपल्यातला आत्मविश्वास असलं, जगाच्या पाठीवर कुठं पण जायचं, जगाच्या पाठीवर कुठं पण जायचं, राज करायचं. कुठल्या बामणाकडे जायचं नाही, कुठली बघा कुठल्या जोशीच्याकडे जायचं. ही माझं वाक्य म्हणजे वाक्य काय, दगडावरले भगवीर एक असते म्हणजे महाराष्ट्रातल्या शिवरायांच्या मावळ्यांची. आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवरायांचे मावळे मी जोडायचं ताकद ठेवतोय. आणि तेवढी ताकद आहे मावळं जोडल्याशिवाय मी शांत बसत नाही. महाराष्ट्रात किती पण पेशर होऊ द्या, कुठल्या सरकारला, कुठल्या ह्याला घाबरत नाही. काय आले गेले, किती काय येते, किती सरकार येते, किती काय बदलते. गोरगरीब मरतोय, ती मरतोय, कष्ट करून हे करून. शेतकरी आपलं आत्महत्या करते. त्या छोट्या छोट्या मुलींवरनी बलात्कार, हे बलात्कार, ते बलात्कार, हे गुंडगिरी, हे भाईगिरी. मग सामाजिक कार्यकर्ता, सामान्य जनता कशी रस्त्यावर खेळायची? एवढं महाग झालं, एवढं हे महाग झालं, कसं माणसांना जगायचं? काय करायचं? सरकारने किती महागाई केली, किती काय केलं, पण ह्याच्यावर आवाज कोण उठवणार नाही. काय आमच्यासारख्या सामाजिक माणसाने आवाज उठवले की आमच्यावर काय ॲक्शन होईल, आमच्यावर काय अटक होईल, पण आम्ही त्याला पण घाबरत नाही. जनतासाठी मेलो तर चालेल, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकांसाठी माथी झाली तर चालेल, आम्ही घाबरतो. आणि आपलं मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणचे योद्धा मनोज जरांगे पाटील, पण ती पण आपल्यासाठी लढायला लागले. सगळ्यांनी समर्थक द्यायला पाहिजे, सगळ्यांनी ताकद द्यायला पाहिजे. जय हिंद, जय शिवराया.